मूर्तिजापुर में श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिला सामान्य रुग्णालय में मूर्तिजापुर विधानसभा क्षेत्र के विधायक हरीश पिंपले द्वारा अस्पताल का अचानक दौरा करने से अनुपस्थित कर्मचारियों में हड़कंप मच गया। मूर्तिजापुर तालुका में श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिला सामान्य अस्पताल एक महत्वपूर्ण है और तालुका के 180 से अधिक ग्रामीण क्षेत्रों से बड़ी संख्या में मरीज हमेशा यहां आते हैं। हालांकि विधायक हरीश पिंपले के पास शिकायत दर्ज कराए जाने के बाद उक्त अस्पताल के कर्मचारी दोपहर के बाद कार्यालय में उपस्थित नहीं रह रहे थे और अपने घरों के लिए निकल जाते हैं। इस प्रकार अपने कर्तव्यों से पल्ला झाड़ रहे थे। विधायक अंततः मंगलवार दोपहर 3 बजे के बाद श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उप जिला सामान्य अस्पताल पहुंचे और एक औचक निरीक्षण किया और मरीजों से पूछताछ की गई। इस दौरान अपने कर्तव्यों से पल्ला झाड़ रहे कर्मचारियों में भारी हंगामा हुआ। इस दौरान देखा गया कि कुछ कर्मचारी मुख्यालय पर नहीं रह रहे थे बल्कि अकोला और अमरावती से अप डाउन करते हैं। इस प्रशासन द्वारा दोषी कर्मचारियों के खिलाफ की जाने वाली कार्रवाई पर सभी की नजर जारी है। आज एका पेशंटचा फोन आला की डॉक्टर अवेलेबल नाही आणि याच्या पहिले भी तक्रारी आल्या होत्या। तर आरएमओ नेमाळे साहेबांनी मी सूचना केली होती की मी अकस्मात दवाखान्याला भेट देईन आणि ज्या तक्रारी आलेल्या आहे त्या तक्रारीची शहानिशा करीन। त्या अनुषंगाने जशी आज एका कार्यकर्त्याने फोन केला की इथं डॉक्टर अवेलेबल नाही आहे, म्हणून मी इथं जेव्हा आलो 4:30 वाजता तर प्रकर्षाने एक बाब अशी लक्षात आलेली आहे की अनेक लोक टाइमच्या पहिले घरी चालले गेले आहे। अनेक लोकांनी आज सांगतो सुट्ट्या टाकल्या, पण त्या हजेरी पटावर त्यांच्या 8 तारखेपासून हजेरीच नाही आहे। म्हणजे कुठेतरी त्या हजेरी पटामध्ये घोळ आहे, कारण ड्युटीवर आहे का नाही आहे हे आपल्याला समजते की तो हजेरी पटावर जरी सही असली तर ती म्हणजे असला तर प्रेझेंट लिहायचं, नसला तर ऑब्सेंट लिहायचं, पण तिथं कसा कोणताच उल्लेख झालेला दिसत नाही। आता काही लोक संपावर गेले, त्यांनी सांगितलं, पण प्रकर्षाने एक गोष्ट जाणून राहिलेली आहे की काही जण डेप्युटेशन असलं तरी जे कार्यरत आहे ते आपल्या कर्तव्यामध्ये कसूर करून राहिलेले आहे। हे गोष्ट मी आपल्याला जाहीरपणे सांगतो, कारण अकोला जिल्ह्यामध्ये मेन हॉस्पिटल जर सोडलं तर लक्ष्मीबाई उपजिल्हा रुग्णालय हे सगळ्यात मोठं रुग्णालय आपल्या मूर्तिजापूरचं आहे। आपण या रुग्णालयाच्या सोयीसाठी शासनाच्या पासून प्रायव्हेट व्यक्तिगत अनेको निधी आपण आणून गोरगरीब पेशंट जनतेले इथं आरोग्याची सेवा देण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत। आपण डायलिसिस आणली, सिटी स्कॅन आणली, म्हणजे जे कुठे नाही आहे आपण ऑक्सिजन प्लांट आणलेला आहे, ड्युरा सिलेंडर आणले, सगळ्या गोष्टी आपण केलेल्या आहे। पण शेवटी सगळ्या वस्तू असल्या पण त्याचे तज्ञ नसले तर त्या वस्तू फक्त शोभेच्या असतात। आता ज्या लोकांच्याकडे जबाबदारी दिलेली आहे त्या लोकांनी प्रामाणिक आपली कर्तव्य पार पाडले पाहिजे। तर काही अधिकारी प्रामाणिक कर्तव्य पार पाडून राहिले, पण दुर्दैवाने सांगा लागते याच्यात माझी चूक झाली असं म्हणायला लागेल, कारण मी जरा खूप जास्त विश्वास ठेवतो की बा खूप चांगलं काम चालू आहे, खूप चांगलं काम चालू आहे। पण ज्यावेळेस तक्रारी आल्या आज पाहिलं तर निश्चितच काही उणिवा इथं आहे। या उणिवाच्या संदर्भात मी CS मॅडमशी बोललेलो आहो, लेखी पत्र सुद्धा देणार आहोत। जिथं घोर होता तिथं मी आता अक्षरी सह्या नव्हत्या तिथं मी रेष वळलेली आहे आणि जे कोणी आज याच्यात दोषी सापडला त्यांच्या 15 दिवसाचा पगार कापावा, त्याचा त्यांना पनिशमेंट म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी आणि एखादा मुजोर असेल तर तो तात्काळ हलवावा अशी सूचना मी आज CS मॅडमने केलेली आहे। आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत आपण इथं हजर होता, काही गोष्टी चांगल्या आहेत, पण ज्या आता उणिवा आहे त्या लगेच एक 15 दिवसानंतर मीटिंग घेऊन प्रशासकीय अधिकारी असतील, प्रशासन असेल, या सगळ्यांच्या समवेत बोलावून यंदा एक वेळा तंबी देऊन त्यांच्यावर कारवाई करून एक चान्स द्यायचा प्रयत्न करीन, नाहीतर नवीन स्टाफच्या संदर्भातला पाठपुरावा करीन आणि मूर्तिजापूरकरांना आरोग्याच्या बाबतीत जे प्रथा परंपरेनं चांगल्या सुविधा देण्याचा मी प्रयत्न केला, याच्यात कोणत्याच गोष्टीची कमी पडू देणार नाही असा आपल्या सगळ्यांच्या साक्षीदार मी सांगू इच्छितो। जय हिंद।